यांच्या पण शूटिंग घेते. चौकास चौकास. नमस्कार, मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे आहोत आणि मांडकीमध्ये संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा काल पांगार मुक्काम आटपून आज मांडकीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. तरी पाहू शकता आपण या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संतश्रेष्ठ सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा मांडकी गावामध्ये दाखल झालेला आहे. तरी मांडकी या गावातील नागरिकांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये वाजत गाजत संतश्रेष्ठ सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं शर्यत असं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं. तरी पाहू शकता माझ्या पाठीमागे आता दिंड्या येत आहे. तरी या ठिकाणी थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे. तरी पाहू शकता पण या ठिकाणी मांडकी गावामध्ये प्रशासनाच्या वतीने असेल किंवा ग्रामस्थांच्या वतीने असेल भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. आणि ते थोडं उभं राहिलं
नमस्कार, एसजी मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येथे आहोत आणि वीरमध्ये संत श्रेष्ठ सोपान काका महाराज या पालखी सोहळ्याचं आषाढी वारीनिमित्त सासवड ते पंढरपूरपर्यंत पायी चालत वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या नामघोषामध्ये संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. तरी आजचा दुसरा मुक्काम हा पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे आहे आणि मांडकीमध्ये सकाळी आगमन करण्यापूर्वी वाटेमध्ये पिलनवाडी असेल, खेंगरवाडी असेल, सटलवाडी असेल, कांबळवाडी असेल या ठिकाणी भाविकांच्या वतीने पोहे वाटप कार्यक्रम करण्यात आला व विविध फळं वाटप करण्यात आले व विविध दिंड्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच परिंच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले व पुष्कराज भैया मित्रमंडळ परिवार यांच्या वतीनेही स्वागत करण्यात आले. तसेच पालखी सोहळा हा राऊतवाडी, नवलेवाडी तसेच वीर या ठिकाणी दाखल झाल्यानंतर संत श्रेष्ठ सोपान काका महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वीर ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये संत श्रेष्ठ सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचं आगमन करण्यात आले.
व विविध प्रकारच्या रांगोळी व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती व संत श्रेष्ठ सोपान काका महाराज पालखी सोहळा हा श्रीनाथ मस्कोबा महाराज यांच्या पवित्र भूमीत आल्यानंतरनी नागरिकांच्या वतीने जोरदार असे स्वागत करण्यात आले व पुरंदर तालुक्यातील व वीर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली होती। त्यानंतर पालखी सोहळा लपतळवाडी मार्गे मांडकीच्या दिशेने रवाना झाला। पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी झालेली पाहू शकता आपण। नमस्कार, एच.जी. मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील वीरमध्ये आहोत आणि वीरमध्ये संत श्रेष्ठ सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचं वीर गावामध्ये आगमन झाल्यानंतर श्रीनाथ मस्कोबा महाराज यांच्या पवित्र अशा भूमीमध्ये संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं वीर ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असे रांगोळी काढून स्वागत करण्यात आले व वीर ग्रामपंचायतीच्या वतीने वीर ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले। तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने चहा वाटप असेल, पोहे वाटप असेल असे विविध उपक्रम राबवून संत श्रेष्ठ सोपान काका पालखी सोहळ्याची जय्यत अशी निवेदन करून संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याला एक अतिशय चांगल्या प्रकारे भाविक भक्तांचं स्वागत करून पालखी सोहळा हा वीरच्या दिशेकडून लपतळवाडीकडे मार्गस्थ झाला। लपतळवाडीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने बिस्किट वाटप असेल किंवा चहा वाटप असेल असे विविध उपक्रम राबवून संत श्रेष्ठ सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आले व पालखी सोहळा हा 5च्या नंतरनी मांडकीच्या दिशेने रवाना झाला। पाहू शकता आपण संत श्रेष्ठ सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचं हे भाविक भक्त पायी चालत हरिनामाच्या जय घोषामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जय घोष करत पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत। पाहू शकता आपण। धन्यवाद। Thank you.